नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, मी प्राध्यापिका डॉक्टर सुधा खडके, लोकनायक बापूजी महिला महाविद्यालय यवतमाळ. ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वप्रथम BA प्रथम वर्ष दुसऱ्या सेमिस्टरमध्ये तुमचं स्वागत आहे. दुसऱ्या सेमिस्टरमधील पहिला घटक म्हणजे संस्कृती. यामध्ये आपण अर्थ, वैशिष्ट्ये, घटक हे सगळं बघणारच आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण संस्कृतीची संकल्पना समजून घेतली होती. आजच्या तासिकेमध्ये आपण संस्कृतीची वैशिष्ट्ये जी आहे, विविध वैशिष्ट्ये ती समजून घेणार आहोत. तर संस्कृतीची वैशिष्ट्ये समजून घेताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे आणि संस्कृती हे समाजाचे एक खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही संस्कृती मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन आपण संस्कृतीची वैशिष्ट्ये जर लक्षात घेतली तर आपल्याला संस्कृती संपूर्ण माहिती अवगत होईल आणि संस्कृती या घटकाची आपल्याला व्यवस्थितपणे माहिती मिळून त्याचे विवेचन व्यवस्थित करता येईल आणि अभ्यासासाठी तुम्हाला आणखी हे उपयोगी पडेल. म्हणून संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मैत्रिणींनो, संस्कृती ही मानवनिर्मित असते. दुसरं वैशिष्ट्य आहे संस्कृतीचे संक्रमण होते. आणि तिसऱ्या वैशिष्ट्यांमध्ये आहे संस्कृती परिवर्तनशील असते. संस्कृती संपादित असते. संस्कृती आदर्श स्वरूप असते. संस्कृतीला भाषेला महत्त्व आहे. संस्कृती अमूर्त असते. संस्कृती ही अनुकूलक्षम असते. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य बघताना आपण असं म्हणू शकतो की संस्कृती मानवनिर्मित असते. म्हणजे काय? तर व्यक्तीच्या आंतरक्रियांमधून विचारांच्या देवाणघेवाणीतून संस्कृतीची निर्मिती होत असते आणि आपले जीवन सहज सुलभ व्हावे म्हणून व्यक्ती आपल्या सामाजिक व्यवहाराचे विविध नियम तयार करतात. ज्याला आपण रूढी म्हणतो, प्रथा म्हणतो, परंपरा म्हणतो, कधीकधी त्याला कायद्याचे स्वरूप देतात. या माध्यमातून आपण संस्कृती शिकत असतो आणि मानव प्राणी स्वतःचे भौतिक जीवन सुसह्य व्हावे म्हणून भौतिक पर्यावरणाचा भरपूर उपयोग घेतो. अन्न, वस्त्र, निवारा, यंत्र या सर्वांचा समावेश आपण संस्कृतीमध्ये करतो. म्हणून संस्कृती ही मानवनिर्मित असते असं म्हटलं जाते. दुसरं वैशिष्ट्य आहे संस्कृती ही संक्रमित होते. संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होतो. म्हणजेच ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. प्रत्येक मानव पिढी समाजात नव्याने जन्माला येणाऱ्या सदस्यांना आपल्या समाजाचा पूर्वापार चालत आलेला सांस्कृतिक वारसा समजावून देत असते व नवीन पिढी जुन्या पिढीकडून समाजाची संस्कृती शिकत असते, आत्मसात करीत असते, संक्रमित करीत असते. म्हणून सांस्कृतिक वारसा समृद्ध करून प्रत्येक पिढी त्या पुढच्या पिढीला देत असते. म्हणून संस्कृतीचे आणि समाजाचे स्थैर्य टिकविण्यासाठी संस्कृतीची संक्रमण होणे ही आवश्यक बाब आहे. संस्कृती ही परिवर्तनशील असते. समाजाच्या संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे नवीन सांस्कृतिक गोष्टींचा भर पडते त्याचप्रमाणे जुन्या सांस्कृतिक गोष्टी नष्ट होतात. त्यामुळे समाजाची एकूण संस्कृती बदलत जाते. एक वेळा किंवा अनेक वेळा इतर संस्कृतीशी आलेल्या संपर्कामुळे सुद्धा संस्कृतीमध्ये बदल घडून येऊ शकतो किंवा बदल होऊ शकतो. सतत बदलाची ही प्रक्रिया सतत चालूच असते. सांस्कृतिक आदानप्रदान होत असल्याने मिश्र संस्कृती उदयास असते. समाज बदलाबरोबरच विद्यार्थी मैत्रिणी सांस्कृतिक बदलही होत असतात. म्हणून संस्कृती ही परिवर्तनशील असते असं हे वैशिष्ट्य आपल्याला समजून घेता येईल. संस्कृती ही समाज असं म्हणता येईल की आपल्याला शिकावी लागते. शिकावी लागते म्हणजे काय? तर संस्कृती मानवाला जन्मतः अवगत नसते विद्यार्थी मैत्रिणी. ती हळूहळू संस्कृती आपण शिकत असतो किंवा आपण संपादन करीत असतो. मग संस्कृती हा माणसाचा जन्मजात गुणधर्म आहे असं म्हणता येणार नाही. संस्कृती माणसाला आपोआप प्राप्त होत नाही. ती शिकून घ्यावी लागते किंवा परिश्रमाने संपादित करावी लागते.
आपल्या गरजा कशा भागवाव्यात हे व्यक्तीला तिच्या संस्कृतीमुळे कळते. थोडक्यात काय तर सामाजिकरण आणि संस्कृतीचे संपादन ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असतात. म्हणून संस्कृती शिकावी लागते असं म्हटलं जातं. संस्कृतीला आदर्श स्वरूप असते हेही एक वैशिष्ट्य फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक समाजाची संस्कृती ही त्या त्या समाजाच्या दृष्टीने आदर्श संस्कृतीच असते. विशिष्ट समाजात जीवन जगलेल्या अनेक पिढ्यांचा सामूहिक वारसा प्रत्येक पिढीला लाभत असतो. हजारो वर्षाचा इतिहास संस्कृतीला असतो. त्यामुळे मागच्या पिढ्यांनी अवलंबिलेला जीवन मार्ग हा आपोआपच नव्या पिढींच्या दृष्टीने देखील आदर्शच असतो. शिवाय आपली संस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती आहे सर्वत्र गणल्या जातं. असे संस्कार नव्या पिढीवर बालपणापासून सातत्याने घडवून आणले जातात. आपली संस्कृती आदर्श आहे याच्या स्वरूपात ती शिकवली जात असल्याने आदर्श जीवनमार्ग या स्वरूपात तिचा स्वीकारही नव्या समस्या संदर्भात होत असतो. म्हणून संस्कृती ही आदर्श स्वरूप असते असंही म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की संस्कृती भाषेला महत्त्व असते. संस्कृतीमध्ये भाषेला फार महत्त्व आहे. कारण भाषा हे कोणत्याही संस्कृतीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. भाषेतील शब्द ही प्रतीके दर्शवतात, चिन्ह दर्शवतात, माणसाला अमूर्त पातळीवर विचार करायला लावतात. भाषेमुळे हे सगळं शक्य आहे. भाषेवर संस्कृतीचा विकास अवलंबून असतो. भाषेच्या माध्यमातूनच एक पिढी दुसऱ्या पिढीकडे संस्कृती संक्रमित करीत असते. म्हणजेच काय म्हणता येईल मला हे सांगायचं आहे की भाषा हे कोणत्याही संस्कृतीच्या निर्मितीचे, हस्तांतरणाचे, विकासाचे प्रमुख साधन होय असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. आता एक वैशिष्ट्य अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्व आहे की वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात. संस्कृती ही कशी असते, मूर्त असते की अमूर्त असते? तर हे हेडिंग आहे वैशिष्ट्यांमधलं की संस्कृती ही अमूर्त असते. संस्कृती ही एक अमूर्त बाबच आहे खरं म्हणजे. कारण संस्कृतीच्या प्रभावामुळे होणारे प्रत्यक्ष वर्तन दिसत नाही. तरी संस्कृती मात्र प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नसली तरीही प्रमाणके, मूल्ये, नियमने, श्रद्धा, ज्ञान ह्या गोष्टी आपण तर अमूर्त आहे असं म्हणतो. परंतु संस्कृती जरी अमूर्त असली तरी व्यक्तीवर तिचा जबरदस्त पगडा आहे, तिचं नियंत्रण आहे. संस्कृतीबाह्य वर्तन समाजात घडलं तर ते खपवून घेतल्या जात नाही. म्हणून संस्कृती ही अमूर्त असली तरीसुद्धा व्यक्तींवर तिचं नियंत्रण सतत असते. आता संस्कृती ही अनुकूलक्षम असते असंही म्हटलं जातं. आता अनुकूलक्षम असते म्हणजे काय? मानवी समाजाने सामूहिकरित्या निर्माण केलेल्या संस्कृतीमुळेच तो आपल्या नैसर्गिक, भौतिक पर्यावरणाशी यशस्वीरित्या जुळवून घेण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे. कोण? मानव. संस्कृती ही सभोवतालच्या प्रतिकूल पर्यावरणाशी जुळवून घेण्याचे मानवी समाजाचे सामर्थ्यशाली साधन आहे. म्हणजे मानवी समाजाने निर्माण केलेल्या संस्कृतीमुळेच आज पर्यावरण यशस्वी झालेलं आहे. म्हणजे पर्यावरणासाठी सुद्धा संस्कृती ही एक वरदान ठरलेलं आहे. म्हणून भारतात समाजात विविधता असूनही संस्कृतीचे एक एकत्रित असं एक लक्षण दिसतं. म्हणून संस्कृती अनुकूलक्षम असते असंही म्हटलं जाते. विद्यार्थी मैत्रिणींनो, संस्कृतीची वैशिष्ट्ये ही जवळजवळ 16-17 आहे. याच्यापैकी तुम्हाला मी 7 समजून दिली. कारण एका तासिकेमध्ये संस्कृतीची वैशिष्ट्ये समजून देता येणार नाही. म्हणून या तासिकेमध्ये आपण 7 वैशिष्ट्ये घेतलेले आहे. त्यापैकी पहिलं आहे संस्कृती मानवनिर्मित असते, दुसरं आहे संस्कृतीचे संक्रमण होते, तिसरा आहे संस्कृती परिवर्तनशील असते, चौथा आहे संस्कृती शिकावी लागते, पाचवा आहे संस्कृतीला आदर्श स्वरूप असते, सहावा आहे संस्कृतीत भाषेला महत्त्व असते, संस्कृती अमूर्त असते, संस्कृती अनुकूलक्षम असते. जवळजवळ 8 वैशिष्ट्ये या तासिकेमध्ये तुम्हाला